जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। अध्याय 8वां, श्लोक संख्या 15, पान नंबर 322। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम्, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम्, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गति परमां गतः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम्, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः। मना मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम्, नान्भुवन्ति महात्मानः
संसिद्धी परमांगता मात्मपत्ये पुनर्जन्म मामुपेत्ये पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम् दुःखालय शाश्वतम् नात्मवृत्ति महात्मना नानुभवन्ति महात्मानः सद्दित्ति परमात्मता संसिद्धी परमांगता मामुपेत्य पुनर्जन्म मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नानुभवन्ति महात्मानः संसिद्धिं परमा. परमांगता माताजी कोण म्हणणार आहे? मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालया अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः. संसिद्धी परमांगता माम मला उपेत्य प्राप्त केल्यावर पुनः पुन्हा जन्म जन्म दुःखालयम दुःखाचे स्थान अशाश्वतम अनित्य न कधीच नाही नाप्नुवंती प्राप्त होतो महाआत्मानः महात्मे संसिद्धिम परमसिद्धी परमाम परम गतः प्राप्त झालेले. अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमयम तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य पहा. तात्पर्य कोण वाचते? माईक द्या. हरे कृष्ण. तात्पर्य: हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी परिपूर्ण आहे आणि म्हणून स्वाभाविकच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा कधीच करत नाही. वेदांमध्ये परम लोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत तथा अवर्णनीय आहे आणि हे परम लक्ष्य आहे. तसेच महात्मेजनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मेजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्या योगे ते दिव्य भगवत सेवेमध्ये इतके रममान होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाकडे किंवा आध्यात्मिक लोकाकडे उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाच्या सानिध्याविना इतर काही नको असते. हीच जीवनाची पूर्ण अवस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावनाभावी भक्तांना जीवनाची परम सिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मेजन परम श्रेष्ठ असतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने.
नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज आपण भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग याच्यातला फार महत्वपूर्ण श्लोक आहे। भौतिक जगाचं स्वरूप काय आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की भौतिक जगाचं, ज्या जगात आपण वास करत आहोत त्याचं स्वरूप काय ते समजून घे, आणि या जगाचं स्वरूप जाणल्यानंतर आपल्याला जायचं कुठं आहे, जीवनाचं परम ध्येय परम सिद्धी कशात आहे ते समजून घे। तर या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की साक्षात्कारी भक्तांकडून दिव्य ज्ञान प्राप्त होते। कुणाकडून प्राप्त होते? साक्षात्कारी। साक्षात्कारी म्हणजे ज्यानं स्वतः अनुभव घेतलेला आहे। कशाचा अनुभव घेतलेला आहे? या भौतिक जगाचा आणि आध्यात्मिक जगाचा। आता भौतिक जगाचा अनुभव तर आपल्या सर्वांनाच आहे, कारण या 4 गोष्टी मामुपेत्य पुनर्जन्म म्हणजे माझी प्राप्ती केल्यावरती असे भक्ती योगाने परिपूर्ण झालेले भक्त माझे भक्त भगवंत म्हणतात। महात्मा आहे, भक्ताला भगवंत महात्मा म्हणतात। असा महात्मा अशा जगतामध्ये येत नाही की ज्या जगाला 2 तऱ्हेनं उपमा दिलेली, एक तर दुःखालय म्हटलेलं आणि एक अशाश्वत म्हटलेलं आहे। दुःखालय म्हणजे इथं तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही, दुःखाशिवाय दुसरं काही नाही। आणि बरं, दुसरं अशाश्वतम म्हणण्याचं काय कारण आहे? मग याचं कारण असं आहे की माणूस असा पण म्हणू शकतो की ठीक आहे, दुःख असेल तर ऍडजस्ट करून राहू आपण तर जीवात्म्याची मनोप्रवृत्ती अशी असते, किती जरी कष्ट आलं तरी तो पुन्हा त्यात ऍडजस्ट करून भौतिक सुख शोधण्याचा प्रयास करतो। परंतु दुसरी एक अट शर्त घातली आहे भौतिक जगामध्ये की आपलं शरीर आणि शरीराला अनुषंगाने प्राप्त केलेलं आपण जे काही आहे, धनदौलत, घरदार, मुलेबाळे, हे सगळं अशाश्वत आहे। अशाश्वत म्हणजे काय? शाश्वतच्या विरुद्ध, तात्पुरतं। सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत। आणि म्हणून ह्या जगाचं स्वरूप भगवान कृष्ण जोर देऊन सांगत आहेत, तू समजून घे, कारण हे फार मोठं अज्ञान आहे। 99% लोक या भ्रमात जगत आहेत। या भ्रम म्हणजे काय माहिती का? अज्ञान आहे। भ्रम म्हणजे काय? अज्ञान आहे। जसं अंधारामध्ये पहा, अज्ञानाची तुलना प्रभुपादांनी काय अंधकाराशी केलेली आहे किंवा शास्त्रामध्ये। कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार। भगवान श्रीकृष्णांची तुलना सूर्याशी केलेली आहे आणि मायेची तुलना कशाशी केलेली आहे?
अंधकाराशी. कृष्ण सूर्य सम, माया हय अंधकार, जहा सूर्य तहा नाही मायार अधिकार. दुसऱ्या लाईनचा अर्थ समजला का? जिथं सूर्य येतो तिथं अंधकाराला अजिबात स्थान राहत नाही. तसं जो जीवात्मा मायेच्या अधीन आहे, ज्यानं अज्ञानग्रस्त त्याचं हृदय आहे, त्या अज्ञानाच्या हृदयामध्ये जर हरिनामरूपी कृष्णाने प्रवेश केला तर तिथं अज्ञान राहत नाही. आणि हे अज्ञान किंवा मोह या भौतिक संसाराचा नष्ट करण्यासाठी आपल्याला भगवान श्रीकृष्णाने हे दिव्य ज्ञान दिले भगवद्गीतेमध्ये. तर हे दिव्य ज्ञान अतिशय गंभीरपणे श्रवण केलं पाहिजे जीवात्म्याने, आणि ते पण कुणाकडनं? साक्षात्कारी भक्ताकडनं. ज्यानं साक्षात्कार केलेला आहे, आध्यात्मिक जगाचा साक्षात्कार केलेला आहे, तो ठामपणे सांगतो तिथं चला, तिथं शाश्वत आनंदमयी जीवन आहे. या भौतिक जगामध्ये सुखी व्हायचा प्रयास करू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कळकळीने सांगत आहेत साक्षात्कारी महात्मेजन, कळकळीने सांगत आहेत की त्या आध्यात्मिक जगामध्ये जीवन नित्य आहे. नित्य म्हणजे काय? की तिथं कधीच जीवात्म्याच्या शरीराला म्हातारपण नाही, व्याधी नाही आहेत. असं प्रभुपादांनी म्हटलेले आहे, अनित्य प्राकृत जगत जन्म मृत्यू जरानी व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण आहे. या भौतिक जगामध्ये ना रचना अशी केलेली की हे 4 गोष्टी प्रत्येकाला अपरिहार्यपणे अनिवार्यपणे लागू आहेत. मग बाकी या 4 गोष्टी आहेत तशा ठेवून मग जीवात्म्याने किती प्रगती करावी. मग लोकांनी खूप मोठ्या बिल्डिंगा, कारखाने, इंडस्ट्री, गाड्या आणि खूप काही निर्माण केलेले आहे, कम्प्युटर, लॅपटॉप. परंतु या 4 गोष्टींवरती काही उपाय नाहीये जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. या 4ही गोष्टींमध्ये भयंकर कष्ट जीवात्म्याला सोसावे लागतात: जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि व्याधी. आणि या 4 गोष्टी जर इंटॅक्ट राहिल्या तर मग काय सुख राहिलं? शास्त्र काय म्हणतं? सुख काय राहिलं? ते सुख जे आहे ते क्षणभंगूर सुख आहे. आणि म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी पहिल्यांदा ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि साक्षात्कारी महात्मेजन जीवात्म्याला भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान देतात. आणि भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान सूर्याप्रमाणे आहे. सूर्य उदित होताच अंधकार राहत नाही, तसं अंधकारामुळे, अज्ञानामुळे जीव दुःख भोगत आहे. दुःखाचं मूळ कारण काय? अज्ञान, मोह. आणि त्याच्यावर उपाय काय? ते अज्ञान दूर करणे म्हणजे काय? ज्ञान प्राप्त करणे, दिव्य ज्ञान प्राप्त करणे. फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यावरती मग आपोआपच सर्व दुःखाचं कारणच नष्ट झालं. जसं मी मगाशी म्हटलं, अंधारात आता तुम्ही शेतातनं येत असताना असं एक रस्सी अशी वाकडी तिकडी पडलेली आहे तर चटकन काय होणार? काळजात धस्स होता. माझंही बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. ला आभास म्हणतात. काय म्हणतात? हा आभास म्हणजे काय म्हणतात? भ्रम आहे. आणि हा आभास, आता मला सांगा, का माणूस घाबरतो? रस्सीला घाबरायचं काय कारण आहे का? मग घाबरला का? हा भ्रम झाला. हा भ्रम कुठे झाला माहितीये? मनामध्ये भ्रम झाला. मनामध्ये भ्रम झाला, बुद्धीला भ्रम झाला की तो साप आहे. पण पुढच्या क्षणी ज्ञान झालं, अज्ञान नष्ट झालं, ज्ञान झालं. कारण समजा आपण मोबाईलला हे टॉर्च काढून बघितला, अज्ञान नष्ट झालं, प्रकाशामुळे ज्ञान झालं की तो साप नसून दोरी आहे. मग रिलीफ मिळाला. हा काही घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे या दोन्हीतला जो फरक हे शास्त्रात भागवतमध्ये दिले. भयम द्वितीया अभिनिवेश तस्यात ईशाद पेतस्य विपर्य स्मृती तन्माया तो हृदयाभजेतम भक्त्यैक येश गुरुदेवतात्मा. भय का उत्पन्न होतं माहितीये? भागवतमध्ये सांगितलेलं आहे, भयम द्वितीया. जीवात्मा आपलं स्वरूप सोडून दुसऱ्याच देहाला आपलं समजतो तेव्हा भय उत्पन्न होतं. आणि हे अज्ञान आहे. त्याचं स्वरूप काय? सच्चिदानंद आहे, आत्म्याला मरणच नाही. मग घाबरतो का जीव? कारण आपण या शरीराला आत्मा समजतो. याला देहात्म बुद्धी म्हटले.
मग देहाला जपायचा खूप काळजीपूर्वक प्रयास करतो, जीवाला आपण जपतो. ऊन वारा पाऊस थंडी सर्दी आजारपण म्हातारपण येऊ नये म्हणून आपण किती काळजी करतो, तजवीज करतो. तर चैतन्य महाप्रभू सांगतात, जीवात्मा भौतिक जगामध्ये सुख प्राप्त करायचा प्रयास नाही करत, जी दुःख येऊ घातलेली आहेत त्यांना प्रतिकार करायचा प्रयास करत आहे की नाही. जसं थंडीचा ऋतू आहे, आपल्या स्वेटर कानटोपी अमुक तमुक, उन्हाळा आला की मग आपल्याला हवा, पावसाळा आला की आजारपण येऊ नये म्हणून गरम पाणी पितो अमुक तमुक. ह्याला स्वतःचं आत्मरक्षण करायचा प्रयास, प्रतिकार, भौतिक दुःखांना प्रतिकार करायचा जीवात्मा आटोकाट प्रयास करतो आणि प्रत्येक जीव करतो. फक्त काही माणसाला थोडी बुद्धी दिल्यामुळे तो त्याला जास्त बुद्धिमान आहे आपलं रक्षण करण्यामध्ये. पण या 84 लाख योनीमध्ये मृत्यू कोणाला टाळता येणार नाही. किती जरी जीवात्म्या शरीराला आपण त्याला प्रिझर्व करण्याचा म्हणजे त्याला दीर्घकाळ टिकवून ठेवायचा प्रयास केला तरी ते काही शक्य नाहीये. म्हणून या 4 गोष्टी मध्ये राहून जीवात्मा भौतिक प्रगती करत आहे, ते सर्व अज्ञान आहे भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून. आणि अज्ञानामध्ये किती जरी अशी प्रगती केली तर या 4 दुःखांवरती उपाय नाहीये आणि त्या जीवात्म्याला च्या पदरी दुःखच येणार आहे. परंतु हे अपरिहार्यपणे त्याला समजत नाही की अज्ञान दूर केलं पाहिजे. खरं तर आत्म्याला मरणही नाही, दुःख नाही, म्हातारपण नाही आणि त्याला व्याधी पण नाहीयेत. परंतु तो अज्ञानात मध्ये देहाला आत्मा समजत असल्यामुळे, देहाला मी समजत असल्यामुळे तो बळेच सगळे दुःख ओढून घेतो, बळेच सगळे दुःख ओढून घेतो. आणि त्यामुळं त्याचं चक्र निरंतर चालू राहतं जन्मजन्मांतर. अज्ञानामुळंच, बाकी काही कारण नाहीये. म्हणून हे दिव्य ज्ञान जे आहे साक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करण्यावर फार जोर दिलेला आहे भगवंतांनी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. साक्षात्कारी व्यक्तीकडे जा, त्याला प्रश्न विचार आणि जिज्ञासा कर. पण भागवतमध्ये सगळे संवादच आहेत. भागवतमध्ये प्रश्न आणि उत्तर असा संवाद आहे. भगवान कृष्णाने 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीता सांगितली. उद्धवाने प्रश्न विचारले, इथं अर्जुन प्रश्न विचारत आहेत, भगवान कृष्ण उत्तर देत आहेत. तिथं उद्धव प्रश्न विचारत आहेत आणि यापेक्षा विस्तृत उत्तर उद्धवाला भगवान कृष्णाने दिलेली आहेत. त्यानंतर महात्मा विदुर तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेला गेल्यावर त्यांना कोण भेटलं? मैत्रेय मुनी भेटले. मैत्रेय मुनी साक्षात्कारी संत आहेत, साक्षात्कारी संत आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतायत. विदुरच इतके महात्मा आहेत, ज्ञानी आहे, विद्वान व्यक्ती आहे. पण विद्वान व्यक्ती कधी सुद्धा स्वतःला विद्वान समजत नाही, लक्षात ठेवा. विद्वान व्यक्ती स्वतःला कायम इतका नम्र समजतो की मी या जगातला मूर्ख नंबर 1 आहे. आणि जो समजतो मी स्वतःला विद्वान ना, तो समजायचो तो 1 नंबरचा मूर्ख आहे. कारण का, जसं चैतन्य महाप्रभू बनारसला गेले, काशीला, आणि महाप्रभू तिथं काशीला फार मोठे विद्वान होते आणि ते प्रकाशानंद सरस्वती संन्यासी मोठमोठे संस्कृताचे वेदांचा अभ्यास केलेले प्रकांड पंडित होते. आणि ते चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण आहेत, राधाराणीचा भाव आणि कांती धारण करून कलियुगातल्या बद्ध जीवात्म्यांना शिकवण्यासाठी आलेले आहेत. युग धर्म हरिनाम संकीर्तन शिकवण्यासाठी आलेले आहेत. त्यांची ते काय करायचे? कुचेष्टा करायचे. अरे हा एवढा 24 वर्षाचा तरुण संन्यासी आहे आणि वेदाध्ययन करायचं सोडून हे काय हरिकीर्तन, भाऊक लोकांसाठी कीर्तन करतो. तर चैतन्य महाप्रभूंना एकदा त्यांनी आमंत्रण दिल्यानंतर महाप्रभू त्यांच्या ठिकाणी गेले आणि महाप्रभू कुठं बसले माहितीये? जिथं सगळे लोक आतमध्ये आल्यानंतर पाय धुतात तिथंच बसले. आणि स्वतः प्रकाशानंद सरस्वती जे एवढे विद्वान ब्राह्मण संन्यासी ते स्वतः आले आणि महाप्रभूंचं तेज पाहिल्यावरती ते आश्चर्यचकित झाले सगळे संन्यासी. अरे इतका तरुण संन्यासी आहे, इतकं तेज कसं काय चेहऱ्यावरती? असं वाटतं की कोटी सूर्याचा उदय झालाय त्यांच्या चेहऱ्यावर. आणि ते तेज पाहूनच इतके ते आकर्षित झाले भगवंताकडे
की त्यांनी नम्रपणे हाताला धरून त्यांना आसनावरती आणून बसवलं आणि म्हणलेले की तुम्ही असं कीर्तन का करता? तुम्ही तर इतके तेजपुंज व्यक्तिमत्व आहात, मग तुम्ही असं भावुक लोकांसारखं कीर्तन का करता? तर महाप्रभू काय म्हणाले माहितीये, गुरु मोरे मूर्ख जाणे करील शासन. माझ्या गुरुनी मला सांगितलंय, तू मूर्ख नंबर 1 आहेस, तू फक्त हरिनाम कीर्तन कर, म्हणून मी कीर्तन करत आहे. हे कोण म्हणतंय? भगवान. भगवंत कृष्ण आहेत, स्वतः आहेत, चैतन्य महाप्रभू ते म्हणतायत. म्हणजे भगवंत शिकवतायत, भगवंत भक्ताच्या रोलमध्ये आलेत ना. चैतन्य महाप्रभू हे दाखवलं नाही त्यांनी मी कृष्ण आहे म्हणून, त्यांनी ते लपवलं आणि स्वतःला पेश काय केलं, मी भक्त आहे, कृष्णाचा भक्त आहे म्हणून. आणि म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू भगवान जगन्नाथांसमोर कीर्तन करायचे तासन तास भावावेशामध्ये जाऊन, कारण जगन्नाथ कृष्ण आहेत आणि चैतन्य महाप्रभूही कृष्ण आहेत, पण फरक काय आहे? चैतन्य महाप्रभू भक्ताच्या भावामध्ये आहेत, राधाराणीच्या भावामध्ये आहेत. राधाराणी परम भक्त आहे भगवान कृष्णाची. तर जगन्नाथपुरीमध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि भगवान जगन्नाथ यांच्या दिव्य प्रेमाचं आदान प्रदानाची ती लीलास्थली आहे. पण जगन्नाथपुरी धाम हे सर्व वैष्णवांसाठी अतिशय भक्त वत्सलतेचं आश्रयस्थान म्हटलेलं आहे. भगवान जगन्नाथांनी इतका भक्तवत्सल कृपाळू दयामय कृष्णाचं रूप कुठलं नाहीये. भगवान जगन्नाथ जे आहेत एक विशेषतः कलियुगातल्या अधमपतित जीवात्म्यांवर दया करण्यासाठी आलेले. आणि सेम चैतन्य महाप्रभूंनी पण की जे कलियुगाच्या युगधर्म शिकवण्यासाठी आले, त्यांनी आपल्या वयाची 24 वर्ष जगन्नाथपुरीमध्येच निवास केला. आणि महाप्रभूंनी दाखवून दिलं की हे जगन्नाथपुरी धाम जे ते कलियुगातल्या जीवात्म्यांसाठी आश्रयस्थान आहे. भक्त वत्सलता, कारण भगवान जगन्नाथ भक्त वत्सल आहेत. कसं आहे की एखादा पेशंट आजारी असतो, आजारी असल्यावरती तो डॉक्टरकडे स्वतःहून चालत जातो, आहे का नाही? अजून जर गंभीर आजार असेल तर त्याला काय करतात, घरचे लोक कारमध्ये गाडीमध्ये घालून त्याला डॉक्टरकडे नेतात. पण जर पेशंट इतका सिरियस असेल की त्याला उचलता पण येत नाही, जागचा हलू पण शकत नाही, त्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? हा, उचलता पण येत नाही माताजी, काय करावं लागेल? डॉक्टरला घरी, आणि डॉक्टर स्वतः घरी येतो. तर तशी तुलना केलेली आहे. कलियुगातले जीव जे आहेत बाकी 3 युगामध्ये, सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये भगवंत इतके दयाळू होत नाहीत. का दयाळू होत नाही माहितीये? कारण ते सक्षम आहेत तिथं जाण्यासाठी, भगवंताकडे जाण्यासाठी ती विधी त्यांना माहीत आहे, ते ज्ञान आहे, तसं वैराग्य आहे, तसे गुण त्यांच्यात आहेत, त्यामुळे ते सक्षम आहेत साक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणून भगवंत त्यांच्यापर्यंत जात नाहीत. भगवंत म्हणतात की माम एकम शरण मे, मला शरण ये. पण ह्या कलियुगामध्ये पेशंटची अवस्था फार वाईट आहे. जीवात्म्याची अवस्था इतकी वाईट आहे, एकतर जन्म मृत्यू, जरा व्याधी, दोषांनी ग्रस्त, दुःख, आणि कलियुगामध्येच आपोआप इतके दोष आहेत. कलह आणि दंभ. दंभ म्हणजे दिखावा आणि कलह म्हणजे भांडणं, तंटा, वाद, हिंसा. ह्याचं हे युग आहे. म्हणजे हे सिम्बॉलाइजच केलं या युगाला. हे भांडणाचं युग आहे, कलहाचं युग आहे. आणि त्यामुळे तो भांडणं नाही झाली तर फार मोठं आश्चर्य आहे. भांडण नाही झालं ना तर फार मोठं आश्चर्य. अरे असं होऊ शकतं का? कधी भांडण नाही होणार? 2 व्यक्तीमध्ये, 2 कुटुंबामध्ये, 2 भावामध्ये, 2 स्त्रियांमध्ये, 2 देशामध्ये, 2 समाजामध्ये कधी शांती राहणार नाही. तर असं या कलियुगामध्ये कोण साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रयास करणार आहे? ते शक्य नाही. म्हणून भगवान कृष्णांना या कलियुगामधल्या बद्ध जीवात्म्यांची दया येते. तर ती दया इतकी अपरंपार आहे, ती दया इतकी विशाल आहे की स्वतः कृष्ण हरिनाम रूपी घेऊन या पृथ्वीवरती नवद्वीप धामामध्ये अवतरित होतात. बोलो हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे. म्हणून महाप्रभूंनी आणलेलं हे मानव जातीसाठी सर्वोच्च वरदान आहे, सर्वोच्च वरदान आहे. आणि त्याचा लाभ प्रत्येक जीवात्म्याने घेतला पाहिजे आणि तो दुसऱ्यांना पण दिला पाहिजे आपण. पण चैतन्य महाप्रभूंनी 8 श्लोकांचे एक अष्टक दिलेले आहे. रोज मंदिरामध्ये ते अष्टक म्हणलं जातं. त्याला चैतन्य शिक्षाष्टकम म्हणतात. काय म्हणतात? शिक्षा. तर त्याची सुरुवातच अशी आहे, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. तर या 2 ओळीचा अर्थ पहा. चेतो दर्पण मार्जनम, या हरिनाम रूपी कीर्तन किंवा जपाने काय होतं, जे महाप्रभूंनी आणलेलं आहे. तर हरे कृष्ण महामंत्र जो आहे, तर त्याचा काय काय परिणाम होतो ते यात सांगितलेलं आहे. पहिल्या प्रथम जीवात्म्याचं मलिन हृदय स्वच्छ व्हायला लागतं. पहिल्या प्रथम चेतो दर्पण मार्जन, हे हृदयरूपी आरसा आहे, त्याच्यावर हजारो जन्म आपण पाप कर्म केल्यामुळं ते गोडाऊनच साचलेलं आहे. ऐक नाही, कारण आपण जे कर्म करतो त्याची इम्प्रेशन साठवली जातात त्याच्यामध्ये, आणि त्याचं सवय बनते, आणि त्या सवयीतनं स्वभाव बनतो माणसाचा, आणि त्या कर्माची शृंखला बनते, आणि मग त्यातनं एक लिंग शरीर तयार होतं. लिंग शरीर म्हणजे काय? कपिल मुनी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात माता देवतीला सांगतात भक्तीचं महात्म्य काय आहे. भक्तीचं महात्म्य असं आहे, निगीर्णम अनलो यथा. एका 2-3 शब्दातच सांगितलेलं आहे. भक्ती करतो तर अन्न जसं भुकेल्या व्यक्तीला खूप कडाडून भूक लागलेली आहे, तर आपण काय करतो, गपागप अन्न खातो. अन्न खाल्ल्यानंतर पोटातला अग्नी जो आहे, जठराग्नी म्हणतात त्याला, तो जसं खाल्लेलं अन्न भराभर पचवून टाकतो, नष्ट करतो. तसं भक्तिरूपी अग्नी काय करतो, जीवात्म्याचं लिंग शरीर भस्मसात करतो. लिंग शरीर म्हणजे काय, तर हे शरीर जे आहे ना, याला स्थूल शरीर म्हणतात. स्थूल म्हणजे ते दिसतं डोळ्याला, लिंग शरीर दिसत नाही. तर लिंग शरीर हे या शरीराच्या आतमधलं आत्म्यावरचं एक आवरण आहे, आणि त्याला मन बुद्धी अहंकार म्हणतात. काय म्हणतात? मन बुद्धी अहंकाराला सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर म्हटले. परंतु माणूस मेल्यानंतर त्याच्या भावकीतले गावातले लोक त्याचा स्थूल देहाला अग्नी देतात, आणि स्थूल देह तिथं जळून राख होतो, पण लिंग शरीर मात्र जळत नाही. लिंग शरीर जळत नाही. ते कुठं जातं? ते लिंग शरीरच की ज्यामध्ये कर्माचे अवशेष साठवलेले आहेत सगळे. माणसाच्या बाबतीत ते कर्माचे अवशेष घेऊन ते लिंग शरीर त्या आत्म्याला घेऊन दुसऱ्या देहात प्रवेश करते. तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यते. म्हणजे आपण जे कर्म करीत आहोत, ती कर्म फळ सूक्ष्म रूपात कुठं साठवली जातात? लिंग शरीरात. पण भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे, कपिल मुनी म्हणतात की भक्ती ते लिंग शरीर, स्थूल शरीराबरोबर लिंग शरीर सुद्धा जाळतं, आणि लिंग शरीर जळाल्यानंतर तो आत्मा मोक्ष प्राप्त करतो, आणि कुठं जातो? भगवंताच्या धामाला, जे परमसिद्धी आहे. मनुष्य जीवनाची परमसिद्धी या श्लोकात प्रभुपादांनी काय सांगितलेली आहे की आध्यात्मिक जगत, कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती करणे. बरोबर आहे की नाही? आता गोलोक वृंदावन याला परम वैकुंठ म्हणतात. वैकुंठ जगत जिथं भगवान विष्णूचे अनंत अवतार आहेत, पद्मनाभ, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, असे अनंत अवतार वैकुंठ लोकामध्ये अनेक विष्णू लोक आहेत. तर जो जीवात्मा विष्णू भक्ती करतो वैकुंठात जातो. जो पद्मनाभ भगवंत असेल किंवा त्रिविक्रम असेल, वराह रूप असेल किंवा वामन रूप असेल, प्रत्येक भक्ताचा एक भाव आहे, तर तो त्या वैकुंठात जातो. पण त्या वैकुंठामध्येही गोलोक वृंदावन श्रेष्ठ परमश्रेष्ठ स्थान आहे की जिथं
जे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात राधा राणी सहित, तर ते साक्षात कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतात. तर ती परमसिद्धी आहे. म्हणून भगवान म्हणतात की मामुपेत्य पुनर्जन्म. महात्मे जे भक्ती करतायत ते पुन्हा या तात्पुरत्या दुःखपूर्ण जगात येत नाहीत, ते माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतात. आणि त्या धामाची प्राप्ती करणं हे आपल्या जीवनाची परमसिद्धी आहे, ना की या भौतिक जगात ऍडजस्टमेंट करीत राहणं. कारण या जगात किती जरी ऍडजस्टमेंट केलं, येणाऱ्या परिस्थितीला, येणाऱ्या दुःखाला, येणाऱ्या समस्यांना, तरी समस्या दुःखाने काही थांबणार नाही. म्हणून आपण खरी समस्या ओळखायला शिकलं पाहिजे. आणि खरी समस्या भगवद्गीतेत सांगितलेली आहे. म्हणून भगवद्गीतेत या जगाचं स्वरूप सांगितलेलं आहे, ते पूर्णपणे ध्यानात घेऊन या जगामध्ये सुखी होण्याची अपेक्षा पूर्णपणे सोडून दिली पाहिजे, पहिली गोष्ट. कारण का, या जगात जो सुखी व्हायचा प्रयास करेल किंवा जी आशा आहे ना, या आशा त्या लिंग शरीरात साठवलेली आहे. मी या जगात सुखी होईन, भले आज माझ्या जीवनात दुःख आहे, मग उद्या सुखी होईन, उद्या नाही परवा होईन, परवा नाही पुढच्या वर्षी सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, ही आशा आहे. आशा पिंड म्हटलेलं याला. आशा पिंड जळत नाही, तो भक्तीने जाळावा लागेल. पण भक्ती करण्यापूर्वी आध्यात्मिक ज्ञान घेतलं पाहिजे. कारण ही आशा जर इंटॅक्ट राहिली ना, मरण येण्याआधी आशा जर राहिली माणसाला थोडी जरी या जगात जीवन जगण्याची, सुख भोगण्याची, ती आशा पुन्हा घेऊन येणार. म्हणून पिंगळा वेशा आहे 11व्या स्कंदात मध्ये, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. भौतिक जगामध्ये जो आता ती भगवंताची भक्त झाली, कृष्ण भक्त झाली, वेशा सुद्धा कृष्ण भक्त होऊ शकते का? का नाही होऊ शकत? भक्तीचं हेच तर महात्म्य की कोणत्याही जाती, धर्म, व्यवसाय किंवा अधमपतित जीवात्म्याला सुद्धा परमसिद्धी प्रदान करून देते. बोलो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पांडुरंगाची पण एक निस्सिम भक्त वेशा होती. काय नाव? कानोपात्रा. पांडुरंगाच्या चरणावरती देहत्याग केला, तळमळीने प्रार्थना करत, आणि भगवंतानी परम धामाची प्राप्ती करून दिली एका वेशेच्या मुलीला, नाही का? त्यांचा एक मला वाटतंय की अभंग आहे फार फेमस, मला फार आवडीचा तो अभंग आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जावो पाहे. नको देवराया अंत आता पाहू. आता अंत पाहू नको, सिंपल आहे समजण्यासाठी. प्राण हा सर्वथा जावो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले. हरिणाच्या पाडसाला जसं वाघानं धरला असेल तशी माझी अवस्था आहे म्हणते. मज लागी जाहले तैसे देवा. आपली सगळ्यांचीच अवस्था ती आहे. कारण या जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी वाघाप्रमाणे आपल्या मागे लागलेले आहेत. काळ जो आहे त्या काळाचंच भय प्रत्येकाला आहे. ऍक्च्युली भय पण भगवंतापासूनच येतं, कारण काळ हे भगवंताचंच रूप आहे. भगवान म्हणतात की जो जीवात्मा मला शरण येत नाही आणि जो माझा विश्वास ठेवत नाही, भगवंताची कदर करत नाही, भगवंताच्या दिलेल्या वाणीची कदर करत नाही, भगवंताच्या भक्तीची कदर करत नाही, तर भगवान म्हणतात काळ रूपात येऊन त्याच्याजवळ जे आहे ते सर्व मी हरण करतो. कालोस्मी भरतर्षभ. जीवात्म्यांचं सर्व हरण करणारा शाश्वत काळ मीच आहे, भगवान कृष्ण म्हणतात. आणि काळ रूपात भगवंत त्यांना दर्शन देतात. आणि मग ते फार भयभीत होतात. ते जीवात्मे काळ रूपात भगवंताला पाहतात, पण ते फार भयानक रूप आहे, फार भयानक रूप आहे. जसं भगवंतानी अर्जुनाला 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन फार व्याकुळ झाला, भयभीत झाला. आणि अर्जुन मला नको नको की बास आता आहे, ते समेटून घ्या रूप. व भगवंतानी चतुर्भुज रूप धारण केलं, शंख चक्र गदा पद्म.
मग अर्जुन फार प्रसन्न झाला ते रूप पाहिलं. भगवंत भयानक रूप पण दाखवू शकतात आणि आल्हाददायक रूप पण दाखवू शकतात. हिरण्यकश्यपासाठी भगवान नरसिंहदेव भयानक आहे. उग्रम वीरम महाविष्णू. महाविष्णू आहे ते पण कसे आहेत? उग्र रूप आहे. कुणासाठी? हिरण्यकश्यपासाठी. पण प्रल्हादासाठी प्रल्हाद लाद दाईने म्हणतो आपण. प्रल्हाद आल्हाद दाईने म्हणजे प्रल्हादाला आल्हाद देणार आहेत. बघ कसं काय बरं, एकच रूप आहे, एकासाठी भयानक, एकासाठी आल्हाददायक. कसं काय? हा भक्त आणि तो असुर आहे. फरक सिंपल आहे. म्हणजे प्रॉब्लेम भगवंताच्या मध्ये नाही, जीवात्म्याच्या चेतनेमध्ये. जीवात्मा जितका भगवंतापासून विन्मुख आहे, भगवंताच्या आसुरी प्रवृत्तीचा आहे, तेवढं त्याच्यासाठी हे जगत जे आहे ना प्रतिकूल बनत जाणार. अशी रचना केलेली आहे, जो जीवात्मा जेवढ्या या जगाचा भोग घ्यायला जाईल ना, तेवढं त्याच्यासाठी माया आणखी प्रतिकूल बनते आणि त्याला कष्टदायक बनते. आणि जेवढं जीवात्मा या जगातल्या गोष्टी भगवंताच्या सेवेत लावेल, तेवढे जग त्याच्यासाठी अनुकूल बनतं. अनुकूल समजतं, फेवरमध्ये जातं. माया कुणाच्या फेवरमध्ये जाते? प्रतिकूल बनते. कुणासाठी? जे आसुरी लोक आहेत. दुर्गा म्हटले तिला साक्षात. दुर्गा शब्द दुर्गम शब्दावरून आलेला आहे. जसं रायगडावर गेला असाल किंवा तुम्ही राजगडावर गेला असाल, किल्ले किती दुर्गम आहेत, ऐक नाही, किती दुर्गम आहे. दुर्गम म्हणजे काय? ते पार करायला कठीण आहे, सहजासहजी नाही करू शकत. म्हणून या भौतिक जगाच्या अधिष्ठात्री देवतेला दुर्गा म्हणते. तिचा प्रभाव कोणी पार करू शकत नाही. ती मोहित करते, अख्ख्या 3 लोकातल्या जीवात्म्यांना मोहित करते आपल्या मायेनं आणि त्या जीवात्म्याला आवरण टाकते बुद्धीवर. हा तू कर एन्जॉय, आणि ज्ञान हिरावून घेते. माया काय करते? त्याचं हे आध्यात्मिक ज्ञान हिरावून घेते, ज्याला भोग घ्यायचंय त्याला. आणि आवरणात्मिका चालल्यावर तो जीवात्मा भोग घेतो, तसं तो आणखी खाली खाली डिग्रेड होत जातो, चेतनेनं डिग्रेड होत जातो. म्हणजे तो अधपतित होतो. मग आपल्याला पतन करायचंय या जगामध्ये का वर यायचंय? या भौतिक जंजाळामध्ये आशा पाश शतैर बुद्धेर, आशारूपी कामनारूपी फास आपल्या गळ्याभोवती आहे. त्यातनं मोकळं व्हायचंय आपल्याला, का पुन्हा त्यात आणखी घुसायचंय? मोकळं व्हायचंय. कारण ह्याला उलट्या वृक्षाची तुलना केली आहे भागवताच्या गीतेच्या 15व्या अध्यायात. पुरुषोत्तम योग हा 15वा अध्याय आहे. तर अधिक मासामध्ये हा पुरुषोत्तम योगाचं रोज पठण करतात. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या भौतिक संसाराचं वर्णन कसं केले भगवान कृष्णाने? ऊर्ध्व मूलम मद शाखाम अश्वत्थ प्राहुर अव्ययम. वडाचं झाड जे आहे, वडाचं झाड जर तुम्ही तलावाच्या काठी गेलात आणि त्या तलावाच्या मध्ये पाण्यामध्ये जर त्या काठावरच्या वडाचं झाडाचं प्रतिबिंब पाहिलं, तर ते कसं दिसतं? सरळ का उलट? उलट दिसतं. त्याची तुलना संसाराशी केलेली आहे. कारण त्या झाडाची मुळं वरती दिसतात आणि फांद्या खाली दिसतात. तसं भौतिक जगामध्ये सगळं उलट आहे. आध्यात्मिक जगाच्या सगळं उलट आहे. आध्यात्मिक जगात सतचित आनंद आहे. प्रत्येक गोष्ट तिथं शाश्वत आहे, इथं प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे, क्षणभंगूर आहे. आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे. माणसाला वाटतं की अरे माझं आयुष्य अजून लय आहे, एवढ्या लवकर भक्ती करायचं काय काम आहे? आई वडील मुलांना म्हणतात की हे ते भक्ती नाम जप आता काय करू नको, आता करिअर कर, तुझं करिअर कर, तुला इंजिनियर व्हायचंय, सॉफ्टवेअर इंजिनियर, तुला अमेरिकेत जायचंय, पैसा कमव. भक्ती बिक्ती ते म्हातारपणीच्या गोष्टी, आताच ते कशाला घेऊन. परंतु माणसाचं परसेप्शन असं बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, किडा जो पावसाळ्यामध्ये येतो, किडे येतात असे ते, आणि ते संध्याकाळी येतात आणि सकाळी सगळे मरून पडलेले असतात. त्या किड्यालाही असं वाटतं की माझं आयुष्य लई आहे. हा, असं वाटतं. कुत्र्याचं आयुष्य 20 वर्षाचं आहे, पण कुत्र्यालाही असं वाटतं की माझं आयुष्य लई वर्ष आहे. मुंगीलाही वाटतं की माझं आयुष्य खूप आहे. कुणाचं खूप आहे?
ब्रह्माजींचा आहे जे कॅल्क्युलेटरवर बसत नाही, 43 अब्ज अब्ज अब्ज. पण ब्रह्माजीचं आयुष्य सुद्धा महाविष्णूंच्या दृष्टीने क्षणभंगूर आहे. विचार करा, महाविष्णू फक्त एक श्वास घेतात, एक ब्रह्माजीचं आयुष्य संपलं. मग आपल्या पृथ्वीवरच्या साधारण माणसाच्या आयुष्याचं आपल्याला असं वाटतं की लई आयुष्य आहे मला, तर क्षणभंगूर म्हटलेलं आहे. आणि हे क्षणभंगूर आयुष्य आपण संसारामध्ये भोग घेण्यामध्ये, जमा करण्यामध्ये, गोष्टी संग्रह करण्यामध्ये आणि त्याच्या चिंता करण्यामध्ये वाया घालवत. अमूल्य वेळ, अनमोल वेळ वाया घालवत आहोत. कारण त्याची जाणीव नाही करून देत. कोण काही करून देत? कोण नाही करून देत? माया शक्ती जाणीव नाही करून देत. अज्ञानाचं आवरण टाकते. आहे अजून भरपूर आयुष्य, मस्त एन्जॉय कर, माया सांगते, प्रॉम्प्टिंग करते हृदयातनं. पण जो भगवान कृष्णांना अनुकूल आहे, भक्तीसाठी अनुकूल आहे, तर त्यानं काय केलं पाहिजे? हे आध्यात्मिक ज्ञान सतत वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि हे आवरण दूर केलं पाहिजे. ते आपोआप नाही जाणार, आपल्याला थोडे प्रयास करावे लागतील. आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी तळमळ पाहिजे. आध्यात्मिक ज्ञान गेल्यानंतरच मोह नष्ट होतो, अज्ञान नष्ट होतं, नाही तर नाही. पण अर्जुन हा इतक्या डिप्रेस्ड कंडिशनमध्ये, सुरुवातीला डिप्रेशन म्हणजे मनाच्या भयंकर अवस्थेमध्ये, पण शेवटी तो अर्जुन भगवंताकडनं ज्ञान प्राप्त झाल्यावर काय म्हणतो? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह आता नष्ट झाला. वासुदेव, माझा मोह आता नष्ट झाला, आता माझं अज्ञान दूर झालं. हे अज्ञान काय होतं माहितीये? कोण सांगेल अज्ञान अर्जुनाचं काय होतं? अरे माझे नातलग आहेत, हा माझे भाऊ आहेत दुर्योधन, दुःशासन, माझे गुरु आहेत द्रोणाचार्य, भीष्म पिता माझे तात श्री आहेत, जे प्राणाहून प्रिय आहेत मला. भलेही त्यांनी आमच्या प्रती अपराध केले, आमच्या पत्नीचा इतका अपमान केला आणि आम्हाला एवढे कष्ट आणि त्रास दिले, म्हणून आहे ना, आसक्ती इतकी भयंकर गोष्ट आहे की ज्याच्यावर आपली आसक्ती आहे, त्या व्यक्तीने किती जरी कष्ट दिले ना, तरी त्या व्यक्तीप्रती आपली आसक्ती जात नाही, किंवा त्या व्यक्तीला आपण सोडू शकत नाही, त्या व्यक्तीला सोडू शकत नाही. म्हणजे किती ह्या मायाशक्तीचं ताकद बलवान आहे पा. ज्या माणसाने आयुष्यभर त्यांना कष्ट दिलेले आहे आणि भीमाने प्रतिज्ञा केली होती की या दुःशासनाची छाती पडून जोपर्यंत त्याचं रक्त पित नाही तोपर्यंत, काय प्रतिज्ञा केली होती? भीमाची प्रतिज्ञा आहे ती फेमस. आणि द्रौपदी केस बांधणार नाही. केस द्रौपदीने वनवासात सगळे मोकळे सोडले होते, केस बांधणार नाही. द्रौपदीने प्रतिज्ञा घेतली होती. आणि अर्जुनाने किती रागाने प्रतिज्ञा घेतल्या होत्या. पण आता काय झालं? ती पुन्हा आसक्ती बाहेर आली. हा मोह आहे, मग साधारण घेऊ नका. बघून मम माया दुरत्यया मामैव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, माझ्या मायाशक्तीला हलक्यात घेऊ नका, भगवान सांगते. अतिशय दुस्तर आहे. मृत्यूच्या वेळेला भयानक आपल्या आसक्ती बाहेर येतात, सगळ्या पैशातल्या, धन दौलतल्या, पारिवारिक जनातल्या, नातेवाईकांमधल्या. म्हणून मृत्यूपूर्वी आध्यात्मिक ज्ञान धारण करून जीवात्म्याने साक्षात्कार प्राप्त केला पाहिजे की मी भगवंताच आहे. भगवान श्रीकृष्ण हे वास्तविक माझे परम हितैषी, परम हितचिंतक आहे आणि मला भगवंताकडे जायचं आहे. जन्मोजन्मी आपण असे संसार केलेले आहे आणि जन्मोजन्मी आपण अनेक लग्न केलेली आहेत, परिवार आहेत, तर ते सर्व क्षणभंगूर आहे. अलग लक्षात. या जन्मातले वेगळे, त्या मागच्यातले वेगळे, पुढच्या जन्मात वेगळे असणार. प्रत्येक वेळेला तो नवीन ओळख धारण करतो जीवात्मा. त्या देहात गेल्यावर मग ती नवीन ओळख, दुसऱ्या देहात गेल्यावर तिसरी ओळख. मग हे याला अज्ञान म्हणते. अज्ञान समजलं का? अज्ञान म्हणजे काय? तात्पुरत्या ओळखी धारण केलेल्या आहेत आणि ज्ञान ग्रहण केल्यानंतर काय होतं की माणूस अनासक्त व्हायला लागतो आणि या जगामध्ये सुखी होण्याची त्याची कामना नष्ट होते. हे व्हायला पाहिजे. जर तो जीवात्मा अजून या जगातच आशा ठेवून बसला असेल
तर तो 100% अज्ञानामध्ये आहे. आणि या जगात ज्याने काही त्याला आशा नाही, आता नाही मला आता काही अपेक्षा नाही असं जो म्हणत आहे ना, तो ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानवान प्रपद्यन्ते. तो पण लई भाग्याची गोष्ट आहे बरं का. हे ज्ञान होणं भाग्याची गोष्ट आहे. बाकी तो शुद्ध भक्त, शुद्ध नाम त्याच्या मुखातनं येणं, ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत. भगवान कृष्ण म्हणतात बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमाम प्रपद्यन्ते. अनेक 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 म्हणजे किती, लाखो जन्मानंतर एखाद्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. हे गीतेचं जे तुम्ही ऐकत आहात प्रत्येक रविवारी, लाखो जन्म एखाद्याला लागू शकतात इथं येऊन बसायला. अजून ते आपल्या दुनियेत मशगूल आहेत अज्ञानामध्ये. भगवान कृष्ण म्हणतात ज्ञानवानमान प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते म्हणजे शरणागत होणे. ज्ञानवान व्यक्ती भगवंतांना शरणागत होतो. अज्ञानी व्यक्ती शरण जाऊ शकत नाही. कशाला शरण जाईल, त्याला ज्ञानच नाही कृष्ण कोण आहेत. मग दुर्योधना साक्षात कृष्ण आहेत ना पुढे उभे. दुर्योधना पुढे उभे आहेत, दुःशासना पुढे, शकुनी पुढे उभे आहेत. आणि भगवान कृष्ण स्वतः सांगतात अरे भाऊ युद्ध करू नको. तो म्हणतो नाही, भगवंताला शरण नाही जात का, अज्ञान. अर्जुन आणि पांडवांना, युधिष्ठिर महाराजांना माहितीये की कोण ही व्यक्तिमत्व आहे. आपल्या समोर जरी वावरत असला, आपल्या पुढं माझ्या रथावरती जरी सारथी म्हणून उभा असलेलं व्यक्तिमत्व, तरी अर्जुनाला माहितीये कोण आहेत. पण तेच दुर्योधन, दुःशासना, धृतराष्ट्राला आणि शकुनीला माहित नाही. समोर उभे आहेत, त्यांच्यात वावरतायत भगवंत, पण ते ओळखू शकत नाही का, त्रिगुणमयी माया. भगवंत समोर असले, भगवंत म्हणतात की योग माया समावृत. भगवंतांच्या रूपाला योग माया झाकून टाकते, त्या जीवात्म्याच्या बुद्धीला माया ढाकून टाकते. तर समोर जरी भगवंत आले तरी तो ओळखू शकत नाही. अलग लक्षात, तो ओळखू शकत नाही. म्हणून भक्ती कोणी पण करू शकतो. एक वेश्या पण करू शकते, आणि एक राजा पण करू शकतो, एक गृहिणी पण करू शकते, एक ब्राह्मण पण करू शकतो, आणि मुस्लिम व्यक्ती पण भक्ती करू शकतो. कारण प्रत्येक जीव भगवान कृष्णाचा अंश आहे. फक्त त्यांनी काय, शास्त्राचं मर्म, गुरु साधू आणि शास्त्रांना प्रामाणिकपणे फॉलो केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. यश निश्चित आहे, यश गॅरंटीड आहे. भक्ती मार्गावरती असं सांगितले भागवत मध्ये, डोळे झाकून जरी पळत राहिला तरी तो वैकुंठापर्यंत जाणार. बाकी कुठल्या योग मार्गावर असं नाही. अष्टांग योग कसा आहे, स्वतःच्या प्रयत्नावरती आहे. ज्ञानयोग, अष्टांग योग. भक्ती योग कसा आहे, जीवात्मा पूर्णपणे भगवंताच्या कृपेवरती अवलंबून आहे. तो सदा सर्व काळी भगवंतांना प्रार्थना करत आहे, भगवंताचं चिंतन करत आहे, भगवंताची सेवा करत आहे, आणि त्याला वैयक्तिक कोणतीही आशा नाही, इच्छा नाहीये. बस भगवंताची मला सेवा करायची. अशा निष्काम भावनेने जो सेवा करतो, तर भगवंत त्या भक्ताची पूर्ण जबाबदारी घेतात वैकुंठामध्ये नेण्याची. त्या जीवात्म्याला भगवंत कधी वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्या जीवात्म्या इच्छा करो अथवा न करो. म्हणून हरिनाम संकीर्तन चैतन्य महाप्रभूंनी आणलेलं आहे. अशा बद्ध जीवात्म्यांना परम भाग्य, परम सौभाग्य प्रदान करण्यासाठी, मानवजातीसाठी सर्वोच्च वरदान म्हटलेलं आहे. बाहेरच्या लोकांना याचं काही माहितीच नाहीये, त्याचं महत्व नाही पटत, कारण ते अज्ञानामध्ये आहेत. त्यांच्यासाठी वरदान काय, कम्प्युटर वरदान आहे म्हणतात, टीव्ही वरदान आहे, मोबाईल वरदान आहे, आहे की नाही. त्यांच्यासाठी ते वरदान आहे. खरं वरदान काय आहे, या क्षणभंगूर गोष्टी नाही आहेत. मेल्यानंतर काय ते कम्प्युटर ठेवायचं आहे तिथं त्याच्याजवळ. आत्म्यासोबत काही जाणार नाहीये. आत्म्यासोबत भगवान श्रीकृष्णांची भक्ती, त्याने केलेले नामस्मरण जाणार आहे. म्हणून चेतो दर्पण मार्जनम, पहिला परिणाम काय, हरिनामाचा चित्त. आणि मग दुसरा काय, भव महादावाग्नी. हा महादावाग्नी म्हटलेलं आहे. हा एक तर जन्ममृत्यू जरा व्याधी आहे, आणि 3 प्रकारचे ताप आहेत. बरं, हे 4 सोडलं आणि मग बाकी जीवन सुखी का, तसं पण नाहीये. आधी भौतिक ताप म्हणजे इतर माणसं त्रास देतात, जीवात्मे त्रास देतात, कुत्रा, जनावर, डास, सरकारी अधिकारी, शेजारी पाजारी, हे सगळे लोक त्रास द्यायलाच आहेत त्या जगात. त्यानंतर आधी आध्यात्मिक म्हणजे आपलं शरीर आणि मन आपल्याला त्रास देण्यासाठीच आहे.
ऋतू बदलला की शरीरात बदल झालेच, वात पित्त कफात बदल झालेच, आणि वात पित्त कफ सतत त्रास देतात, आणि आधी आधी भौतिक, आधी आध्यात्मिक, आधी दैविक नैसर्गिक आपत्ती. तर या 3 ताप आणि जन्म मृत्यू जरा व्याधी हे त्रस्त करत आहेत जीवात्म्याला. आणि हे जो पाहतो तो खऱ्या अर्थानं जगाकडे पाहत आहे असं म्हणतात. आणि आता हे जे पाहत नाहीये तर ते कोणी पाहत नाहीये. ज्ञान दृष्टी विकसित केली पाहिजे. गीतेत सांगितले ज्ञानचक्षु म्हणतेले. ज्ञानचक्षुने जो जगाकडे पाहतो तो या जगात या उलट्या वटवृक्षाच्या मुळ्यांमध्ये कधी फसत नाही. भगवान कृष्ण म्हणतात तो काय करतो, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे उलट्या वटवृक्षाची मुळं छाटून टाकतो. म्हणजे आपली आसक्ती थोडक्यात तो कट करून टाकतो. म्हणजे ज्ञानरूपी तलवार म्हणते. ही ज्ञानरूपी तलवार आहे, आणि तलवार इतकी धारदार आहे की ती आपली आसक्तीची गाठ कापून टाकते. आणि मग व्यक्ती या भौतिक जगातनं त्याचा जो मार्ग आहे आध्यात्मिक जगात तो सुकर होतो. ऑटोमॅटिकली ज्ञान व्यक्ती मग तो भक्ती करणारच, किंवा भक्तालाच ते ज्ञान प्राप्त होतं. आलं का लक्षात? जो भक्ती करतो भले ठीक आहे ज्ञान नाही प्राप्त, नाही का? आता तुमच्या किंवा माझ्यासारख्याला पहिल्यांदा काहीच माहित नव्हतं, पण आता सत्संगात आलेलो आहोत आणि हरिनाम जप करत आहोत, श्रवण करत आहोत, सेवा करत आहोत, तर आता गोष्टी कळायला लागली की नाही? म्हणजे ज्ञान नसलं पण भगवान कसं तू भक्ती कर, माझी चिंतन कर, सेवा कर, त्याद्वारे काय होईल? ज्ञान प्राप्त व्हायला लागेल. म्हणजे ज्ञान हे काही संस्कृताचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त साक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करणे आणि गुरुच्या आदेशाचा पालन करणे, सेवा करणे यानं ज्ञान प्राप्त. म्हणून ज्ञान प्राप्त करणं महत्वपूर्ण आहे, पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गंभीरतेने भक्ती केली पाहिजे. कारण हे ज्ञान जे आहे ते विज्ञानात रूपांतर होतं. ज्ञान आणि विज्ञानात फरक काय? 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे थेरॉटिकल ज्ञान ऐकल्यानंतर, विज्ञान म्हणजे त्याचं अनुभवात रूपांतर होणे. जसं मी म्हटलं की साखर गोड आहे, साखर गोड आहे, तुम्हाला काय झालं? ज्ञान झालं. काय झालं? ज्ञान झालं. पण साखर जोपर्यंत तुम्ही जिभेवरती ठेवत नाही त्याचं विज्ञान होणार नाही. म्हणजे नुसतं हे ऐकणं महत्वाचं आहे. म्हणजे साखर कसं असतं, साखर पण पांढरी असते आणि ते पोटॅशियम सायनाइड पण पांढरं असतं साखरेसारखं, माहिती आहे का? पण ते एक विष आहे आणि एक साखर आहे. म्हणजे ज्ञान होणं पण महत्वाचं आहे. ज्ञान होणं महत्वाचं आहे. बाबा ही साखर आहे, गुरु ऐकतो ही साखर आहे, हे खा तू, आणि हे सायनाइड आहे, ते मरशील, खाऊ नको. हे ज्ञान झालं. मग त्यानं काय केलं पाहिजे? ते आदेशाचं पालन केलं पाहिजे, साखर खाली पाहिजे. मग त्याला अनुभूती येईल, हा खरंच गोड आहे. तसं गुरुकडून ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्याचं पालन पण केलं पाहिजे. मग अनुभूती येईल, साक्षात्कार होईल. आणि मग भक्तीमध्ये आपल्याला पुढे साक्षात्कार झाल्यावरती एक दिवस आपलं हे सगळंच संसाराची आसक्ती मोह नष्ट होऊन नामामध्ये भगवंताचं रूपाचं दर्शन. नाम रूप गुण आणि लीला असं आहे ते क्रमाने. नामामध्ये भगवंताचं रूप आहे, पण ते आता का दिसत नाहीये? अजून आपली तिथपर्यंत लेवल गेली नाही. नामामध्ये भगवंताचं रूप पाहतात संत, ज्यांचं शुद्ध भजन सिद्धी प्राप्त झालेले सिद्ध संत आहेत, नामामध्ये त्यांना भगवंताचं रूप दिसतं. आणि भगवंताचं रूप दिसल्यावर भगवंताचे दिव्य गुण प्रकट व्हायला लागतात. आणि भगवंताचे दिव्य गुण प्रकट झाल्यावर भगवंताच्या लीला पण त्यांना प्रकट होतात. वृंदावनात त्याचे गोस्वामी आहेत, तिथं फोटो आहे, रूप गोस्वामी राधाकृष्णांच्या नित्य लीला ते दर्शन करायचे. राधाकृष्णांच्या नित्य लीला रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, वृंदावनमध्येच, बाकी कुठे नाही. राधाकृष्ण त्यांच्या लीलांचं ते दर्शन करायचे, तासन तास त्याच्यामध्येच हरवून जाईल, कारण त्यांची चेतना शुद्ध झालेली आहे. तसं आपल्या बाबतीतही शक्य आहे.
आपल्याला साधन आपल्याला वाढवायला पाहिजे, साधना भक्ती गंभीरतेने घ्यायला पाहिजे. भजन साधन जितकं आपण तीव्र होईल जाईल तसं तसं आपलं भगवंताप्रती आकर्षण वाढत जाईल आणि सांसारिक सुखांचं आकर्षण कमी होत जाईल. अन्यथा असं कधी होणार नाही की संसारात आहे आणि नाही काही आता आपण आशा अपेक्षा नाही ठेवायची, असं कधी होणार नाही. तसं शक्य नाही. भक्ती जितकी वाढल तितकं सांसारिक मोह आपला कमी होत जाईल, आसक्ती कमी होत जाईल आणि भव महादावाग्नी शांत होत जाईल. तो व्यक्ती ऑटोमॅटिकली येणार, तो त्याच्यापासनं दुःखांपासनं अलिप्त होत जाईल. त्याच्यावर ते काही परिणामच होत नाही. किती दुःख येऊ दे, त्याला कशाची गरजच नाही. त्याला या संसारातल्या कोणत्या गोष्टीची गरजच नाही पडत, कुणाचीच गरज नाही. ऑटोमॅटिकली तो मुक्त होत जातो. यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. मोक्ष म्हणजे दुसरं काही नाही. तर अशा प्रकारे या परमसिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण प्रयास केला पाहिजे. भगवंतांना अपेक्षित आहे आपण प्रयास केला पाहिजे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी तळमळ पाहिजे, भक्ती करण्यासाठी लालसा पाहिजे, भगवत दर्शनाची लालसा पाहिजे, भगवंताच्या धामात जाण्याची लालसा पाहिजे, भगवंताच्या विषयी ऐकण्याची लालसा उत्कंठा पाहिजे. शास्त्रात सांगितलेलं आहे जेवढी माणसाला उत्कंठा आतुरता असेल तेवढं भगवंत तुमच्याशी आणखी जवळ येणार आणि भगवंत तुम्हाला ज्ञान देणार. ज्या माणसाला उत्कंठा फार कमी आहे तर भगवंतही त्याच्यापासून तितके लांब जाणार. उत्कंठेचा सगळा हा मॅटर आहे. लौल्यम, जीवात्म्याला लौल्यम पाहिजे. मला भगवंताचं दर्शन करायचंय, मला भगवंताचं धाम पाहायचंय, मला वृंदावन पाहायचंय, मला जगन्नाथपुरी पाहायचंय, तिथल्या लीला श्रवण करायचे आहेत, भगवंतांना आणखी जाणून घ्यायचंय, त्यांच्या भक्तांशी ज्या काही कथा आहेत त्या कथा श्रवण करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त हरिनाम घ्यायचंय. मला ते भगवंताचं आध्यात्मिक धामाचं दर्शन करायचं आहे. अशी लालसा आपण निर्माण केली पाहिजे, ना की संसारातल्या लालसा. कारण त्या संसारातल्या लालसा पुन्हा आपल्याला संसारामध्ये घेऊन येणार पुढच्या जन्मी. कारण या जगाचा तो नियम आहे. एक जरी इच्छा राहिली तरी म्हणतात प्रभुपाद की त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एक जरी इच्छा राहिली मग पुन्हा मग बे के बे बे दोन्ही चार, पुन्हा सगळं लहानपणापासनं मग सगळं ते चालू. म्हणून हे कष्टमय जगत हे काय आहे, कष्टमय आहे. हे पहिल्या प्रथम जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे इथं सुखी होण्याची आशा करू नका. प्रल्हाद महाराज म्हणतात भागवतमध्ये की प्रल्हाद महाराज साक्षात्कारी संत आहेत. भागवतमध्ये जे जे काही उपदेश आहेत, ज्यांनी ज्यांनी उपदेश दिले ते महात्मे आहेत, महाभागवत आहेत. प्रल्हाद महाराज असतील, ध्रुव महाराज असतील, मैत्रेय मुनी असतील, महात्मा विदुर असतील, कुंती महाराणी असेल, भरत महाराज असतील, चित्रकेतू महाराज असतील, वृत्रासुर असेल, गजेंद्र असेल, मुचकुंद महाराज असतील, उद्धव असेल, एकापेक्षा एक महात्म्य भागवतमध्ये काय दिले एवढं. कारण पहा, या अशा साक्षात्कारी संतांचे विचार, त्यांचे मत तुम्ही जाणून घ्या. भले एखाद्याची कृष्णावरती श्रद्धा नसेल तर तो गीता वाचत नसेल, त्याने भागवत वाच. तर गीता आणि भागवत याचा अर्क आपण ॲब्झॉर्ब केला पाहिजे हृदयामध्ये. गीता आणि भागवत चैतन्य महाप्रभूंसाठी प्राण, वैष्णवासाठी हे प्राणधन आहे. गीता आणि भागवत काय वैष्णवासाठी प्राणधन आहे. गदाधर पंडित जगन्नाथपुरीमध्ये निवास करत होते तेव्हा भागवत वाचताना एवढे डोळ्यातनं अश्रू यायचे, प्रेमाश्रू भगवंताप्रती, की भागवताची अख्खी कॉपी भिजून गेली त्याच्यामध्ये. एकच कॉपी होती भागवताची तेव्हा, ती पण लिहिलेली. ती सगळी शाई त्याच्यामध्ये धुवून निघून गेली. म्हणजे भागवतमध्ये इतका रस भरलेला आहे, भागवतमध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे, भागवतमध्ये इतकी शुद्ध भक्ती भरलेली आहे, परंतु आपली तेवढी लेवल नाहीये. म्हणून आपण भगवद्गीतेपासून सुरुवात करत आहोत. मग आता भगवद्गीता झाल्यावर आपण भागवत वाचलं पाहिजे आणि ती तळमळ पाहिजे आपल्याला. अरे माझं आयुष्य राहिले किती, अजून माझी गीताच नाही वाचली, भागवत कधी वाचणार मी. परवा एक भक्ताचा मला फोन आला आणि ते म्हणले प्रभूजी मी जॉबच सोडून दिला, अजून माझ्याकडनं गीता वाचायची होईना, भागवत कधी वाचणार. एवढ्या सगळ्या भागवत कथा वेळच नाही मिळत, सकाळपासून रात्रीपर्यंत काम 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 करायचं.
आणि आल्यावर 16 माळा जप कधी करायचे आणि वाचन कधी करायचं सगळं. ते म्हणले मी जॉबच सोडून दिला. आता त्यांची दुसरी व्यवस्था आहे. अर्थार्जनाची दुकान आहे त्यांचं. ते म्हणजे मी आता दुकानात बसताना भागवत वाचतो. तर ज्याचं त्याने आपले ध्येय ठरवलं पाहिजे आणि लालसा विकसित केली पाहिजे. भगवंतांना समजून घेण्याची, जाणून भक्ती आणखी खोलवर जाणून घेण्याची. तेव्हा काय होईल? भगवंताचा आपल्याला आदान प्रदान प्राप्त होईल. आपली जेवढी तळमळ असेल तेव्हा भगवंत ते आपल्याला आणखी मदतीचा हात देतील या जगातनं बाहेर काढण्यासाठी. अन्यथा आपल्या स्वबळावर हा मायेचा सागर आपण पार करू शकत नाही. भगवंताच्या कृपेनेच हा जीवात्मा पार करू शकतो. फक्त ती कृपा प्राप्त करण्यासाठी तळमळ पाहिजे आपल्याला. एवढंच भागवताचा सिद्धांत आहे, बाकी काही नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की, श्रील प्रभुपाद की, पतित पावन श्री चैतन्य महाप्रभु की, पतित पावन श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथ पुरी धाम की, श्रील प्रभुपाद की. तर आपली या महिन्यामध्ये जगन्नाथपुरी धाम यात्रा आहे. पानपट्टी, रिक्षावाला ते सगळं दिसणार. जितकं काना आपण उघडे ठेवून श्रवण करू, जगन्नाथांच्या प्रती आपली श्रद्धा भक्तिभाव विकसित होईल. ठीक आहे, तिथं गेल्यानंतर श्रवणच करणार आहोत आपण. यात्रेचा उद्देशच तो आहे की आपल्याला जास्तीत जास्त कथा कीर्तन करायचे. ठीक आहे, आता एक माळा जप करू, त्यानंतर सूचना, त्यानंतर आरती.